जीएसबीच्या गणपतीला 400 कोटींची विमा संरक्षण, मूर्तीवर 66 किलो सोन्याचा वापर। गोकुळाष्टमीच्या निमित्तानं फुलांना मागणी वाढल्यानं दरामध्ये वाढ, किलोमागे दरात 20 ते 50 रुपयांची वाढ झाल्यानं ग्राहकांच्या खिशाला झळ। आवास योजनेतील घरांच्या किमती 20% कमी, जन्माष्टमीच्या मुहूर्तावर सिडकोच्या 902 सदनिकांची सोडत। विविध प्रकल्पातील शिल्लक राहिलेल्या 902 घरांच्या विक्रीसाठी सिडकोनं योजना जाहीर केली आहे। यात पंतप्रधान आवास योजनेतील 213 घरांचा समावेश आहे। या घरांच्या किमती 20% कमी करण्याचा निर्णय सिडकोच्या संबंधित विभागानं घेतलाय। पुण्यात डोळे दिपवणाऱ्या लेझर प्रकाश झोतांवर दहीहंडीत बंदी, सह पोलीस आयुक्तांकडून पुढील 60 दिवस लेझर बीमवर बंदीचे आदेश। ठाणे बोरिवली भुयारी मार्गासाठी एसटीपीचे पाणी, महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती देण्याची तयारी सुरू। सायन येथील म्हाडाची जागा सहकार भवनासाठी 30 वर्षांकरिता भाडेपट्टा धोरणानं देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। पालिका होर्डिंग्स धोरणाला रेल्वेचा पुन्हा आक्षेप, तुमचा कायदा आम्हाला लागू होत नाही म्हणत तीव्र आक्षेप। गुजरातला मुसळधार पावसानं झोडपलं, दाहोदमधील उमरिया धरण ओव्हरफ्लो, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथं जन्माष्टमीचा उत्साह, मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी, हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल कीची जय घोष। गुजरातमधील द्वारका इथं जन्माष्टमीचा उत्साह, पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा।